नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आजचा एपिसोड IPL क्रिकेटवरचा. ठीक आहे, तर उद्याची मॅच आहे. कोणाविषयी माहिती आहे? कोणाकोणाची मॅच आहे? तर उद्याची मॅच माहिती नाही ना तुम्हाला कोणाकोणा होते, मी सांगतो तुम्हाला. उद्याची मॅच आहे चेन्नई वर्सेस राजस्थान. ठीक आहे, तर ही मॅच जी कुठे खेळवली जाणार आहे ते पण स्टेडियम माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो ना तुम्हाला. ती उद्या जिथं खेळवली जाणार आहे ते स्टेडियमचं नाव आहे बारसपाडा. या स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहे. आणि हे स्टेडियम कुठे माहिती आहे का तुम्हाला? गुवाहाटीमध्ये. आणि हे राजस्थान टीमचं हे जे ग्राउंड आहे ते होम ग्राउंड आहे असं म्हटलं जातं. ह्याच स्टेडियमवर राजस्थान जे टीम आहे, IPLची टीम आहे, ते जास्तीत जास्त मॅच खेळलेली आहे. आणि इथे ते जास्त मॅच जिंकलेलेच होते. त्यामुळे त्यांना एक एज आहे ह्या मॅचमध्ये. ते जास्तीत जास्त मॅच जिंकू शकतात या स्टेडियम. तर इथे चेन्नई आणि राजस्थान किती मॅच खेळलेली आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ह्या स्टेडियमवर, बासपाराच्या ह्या स्टेडियमवर चेन्नई एक मॅच आत्तापर्यंत खेळलेली आहे. आणि त्यामध्ये ते लोक जिंकू शकले नाहीत, हारलेले आहेत मॅच ह्या स्टेडियमवर. एक जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये पण त्यांना हाराचं तोंड पाहावं लागलं होतं. आणि राजस्थान या स्टेडियमवर 5 मॅच जिंकले होते. ठीक आहे, 5 मॅच खेळले होते आणि त्यातले 2 मॅच राजस्थान इथे जिंकलेले आहेत आणि 3 मॅच हारलेले आहेत. तर बघायला गेलं तर चेन्नईपेक्षा राजस्थानला इथे अनुभव चांगला आहे या मॅचवर, या क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याचा. तर इथे 5 मॅच खेळलेले आहेत राजस्थान आणि 2 मॅच जिंकलेले सुद्धा आहेत. 3 मॅच त्यांनी गमावले आहेत. ठीक आहे, तर असा आहे यांचा आढावा आतापर्यंत चेन्नई आणि राजस्थानचा या जो बारसपाडा हे जे क्रिकेट स्टेडियम आहे त्याच्यावरचा. ठीक आहे, तर इकडचं पिच कशा प्रकारचं आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही ना, सांगतो ना. तर इथं पिच आहे फ्लॅट प्रकारचं पिच आहे. म्हणजे एक पाटा पिच असतं ना त्या टाईमामध्ये. पाटा पिचवर बॅटिंग कशा प्रकारची होते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेले. पाटा पिचवर बॅटिंग खूप सरस होते. बॅट्समनला एक म्हणजे अधिक प्रकारचं एक बळ मिळतं की तो बॉलरला एकदम मस्तपैकी मारतो. आणि भरपूर रन बनतात या अशा पाटा पिचवर, फ्लॅट पिचवर. इथे बॉलरला जास्त मदत मिळत नसते. तरीसुद्धा इथे फास्ट बॉलरला स्पिनरपेक्षा अधिक विकेट मिळतात असे दिसून आलेले आहे. तर इकडची कंडिशन, बॅटिंग कंडिशन असेलच. त्याच्याबरोबर स्कोर इथे किती लागेल तर अंदाजे इथे कमीत कमी 175 स्कोर लागेलच असे दिसून येते. ठीक आहे, आणि इथे बघायला गेलं तर उद्या राजस्थान आणि चेन्नईची मॅच आहे. त्याच्यामध्ये राजस्थानची जी प्लेइंग 11 आहे त्याच्यामध्ये राजस्थानचे जे सिलेक्टर फिल्डर आहेत, त्यांचे जे ओपनर्स आहेत ते एकदम हवादार खेळतात. त्यांच्यामध्ये आपला जो नवोदित खेळाडू येतो आहे वैभव सूर्यवंशी, तो तर एकदम अनुभव आहे. तो जर फुटला उद्या तर इथे 250चा स्कोरसुद्धा लागू शकतो असं आहे. आणि त्याच्याबरोबर ओपनिंगला येतो तो कोण? यशस्वी जयस्वाल. तोही एकदम चांगली कामगिरी करून दाखवतो हे असं दिसून आलं आहे बहुतेक वेळा. ठीक आहे, तर थोडंसं आपण काय करूया की हे चेन्नईची प्लेइंग 11 तुम्हाला पहिले सांगतो. ठीक आहे, तर चेन्नईच्या प्लेइंग 11मध्ये कोण असणार आहे तर यांचा कॅप्टन आहे ऋतुराज गायकवाड. ठीक आहे, ऋतुराज गायकवाड हा कॅप्टन असणार आहे. त्यानंतर मग संजू सॅमसन हा सुद्धा ओपनिंग करायला ऋतुराज गायकवाड सोबत येऊ शकतो. कारण संजू सॅमसनचा वर्ल्ड कपमधला फॉर्म बघितला तर त्यांनी अक्षरशः पाणी पाजलं बॉलर लोकांना. असा मस्त खेळी त्यांनी करून दाखवली वर्ल्ड कपमध्ये. लागोपाठ 4 मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच पदक म्हणजे जे सन्मान आहे तो पटकावला. तर तुम्ही समजू शकता की कशा प्रकारची त्याची खेळी असेल. तर तसाच काहीचा फॉर्म घेऊन तो IPLमध्ये येणार आहे. तर एक आपण हे करू शकता, म्हणजे बघू शकतो आपण की उद्याच्या मॅचमध्ये तो कशी खेळी करू शकतो. सुरुवातीला खूप सावधान असा खेळ करतो, पण नंतर एकदा टिकला तर त्याला आऊट करणं खूप अवघड होऊन जातं. अशा प्रकारची त्याची खेळी आहे संजू सॅमसनची. ठीक आहे, तर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे चेन्नईचे ओपनर बॅट्समन असतील. ठीक आहे, तर त्याच्यानंतर कोण येतं? आयुष म्हात्रे येतो. तर आयुष म्हात्रे ही 1 डाऊन किंवा ओपनिंगला येऊ शकतो. ते ऋतुराज गायकवाड हे त्यांच्या चेन्नईच्या कॅप्टनवर अवलंबून आहे की ते स्वतः पुढे येत आहेत की 1 डाऊन येत आहेत ते, आणि आयुष म्हात्रेला पुढे पाठवतात. तर हाही ताबडतोब फलंदाज आहे. खूप सरस खेळ करून दाखवतो आणि याचा फॉर्मही खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आहे डेव्हन ब्रेविस. हा तुम्हाला सांगायचं झालं तर हार्दिक पांड्या सारखा खेळाडू आहे. म्हणजे बॉलिंगही टाकतो आणि चांगली तुफान बल्लेबाजीसुद्धा करतो. टिकला तर वाट लावून टाकेल असा बल्लेबाज आहे, बॅट्समन आहे. तर डेव्हन
त्याच्यानंतर कोण येतं तर शिवम दुबेचा फॉर्म तर तुम्ही बघितलाच आहे वर्ल्ड कपमध्ये. ह्या पट्ट्याने मागे येऊन म्हणजे फिनिशरची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे निभवताना आपल्याला दिसलेलं आहे शिवम दुबेचं. ते काय सांगायला नको. त्याने मागे येऊन कमी बॉलमध्ये खूप चांगली खेळी करून दाखवली. स्पिनरला तर खडे छक्के मारतो हा शिवम दुबे. त्यामुळे स्पिनरला याच्यापासून खूपच सावधान राहावं लागणार आहे. फास्टरला पण चांगल्यापैकी खेळतो, पण फास्टरपेक्षा स्पिनरला खूपच एकदम तोडून रन बनवतो हा खेळाडू. नंतर शिवम दुबे हा चेन्नईच्या खेळामध्ये फिनिशरची भूमिका निभावू शकतो चांगली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रशांत वीर. हे काही नवीन खेळाडू आहेत या टीममध्ये. त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही आहे, पण चेन्नईने निवडलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी कॅपेबिलिटी असेलच असं दिसून येतं. त्यामुळेच त्यांना यांच्या टीममध्ये निवडलं गेलं असावं. तर याच्यानंतर आहे ओव्हरटन हा खूप भारी बॉलर आहे. बॉलिंग म्हणजे तो उंच तिप्पाट बॉलर आहे. त्याचे बॉल म्हणजे यॉर्कर बाउन्सर चांगल्या प्रकारे टाकू शकतो, अशा प्रकारचा हा बॉलर आहे. तर असा बॉलर चेन्नईच्या संघात आहे. तसंच नूर अहमद हाही एकदम उत्तम बॉलर आहे. नूर अहमद पण ह्याची जे अफगाणिस्तानची जी टीम होती त्यांच्याच टीममधला हा बॉलर आहे नूर अहमद. ती काहीशी वर्ल्ड कपमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकली नव्हती. तर तसं काहीच पडतात तिथे दिसून येऊ शकतात की नूर अहमदचा फॉर्म बघावा लागेल कशा प्रकारचा आहे. कारण बॉलर आणि बॅट्समनचं ह्याच्यावरनं टीमचा जो परफॉर्मन्स आहे तो पुढे दिसून येतो. तर त्यांची टीम काही खास करू शकली नव्हती अफगाणिस्तान. त्याची सुपर 8मध्ये पण येऊ शकली नव्हती. तर बघावं लागेल नूर अहमद कसा खेळेल. बरेच फिल्डरचा परफॉर्मन्स IPLमध्ये येऊन सुधारतो असे दिसून येते. तर त्याच्यानंतर मॅट हेनरी हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा बॉलर आहे. वेगवेगळे व्हेरिएशन्स करतो बॉलिंग टाकताना आणि विकेट चटकावतो. त्यामुळेच चेन्नईने त्याला घेतलेला आहे. त्याचबरोबर खलीद अहमद हा सुद्धा लेफ्ट फास्ट बॉलर आहे. खूप चांगली बॉलिंग करतो. एक आपल्यामध्ये झाहीर खान जसे होते त्याप्रमाणे लेफ्टी बॉलर आहे हा. त्यामुळे समोरच्या खेळणाऱ्याला त्रास होतो लेफ्टी बॉलरला, असे प्रत्येक वेळेस आपल्याला दिसून येतं. तसंच हा लेफ्टी बॉलर खलील अहमद आहे. तर ही झाली प्लेईंग 11 चेन्नईची. ठीक आहे. तर आता आपण बघूया राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11. ठीक आहे. तर राजस्थान रॉयल्सचा ओपनर कोण आहेत? यशस्वी जायसवाल हा लेफ्टी बॅट्समन आहे. खूप चांगला फॉर्ममध्ये असतो. हा प्लेअर जो आहे तो आपल्याला दिसून येतं की IPLच्या माध्यमातूनच त्याने भरपूर असे रन बनवले. त्याचबरोबर जे घरेलू क्रिकेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला खेळ आहे. अंडर 19मध्ये पण हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्याहून आपल्या म्हणतात ना स्वतःच्या मेहनतीवर हा खेळाडू भारतीय संघामध्ये त्याने एंट्री मिळवलेली आहे. त्यामुळे हा खेळाडू खूप चांगला खेळेल यशस्वी जायसवाल. त्याच्याचबरोबर त्याच्यासारखा हा जो आहे त्याचा छोटा भाऊ वैभव सूर्यवंशी तोही तसाच एकदम तडाखेवर त्याच्यापेक्षा म्हणजे विध्वंसक म्हणतात ना अनुभवासारखा हा खेळाडू आहे. तो फाटला तर समोरच्याचा एकदम चितड्या करून टाकतो. म्हणजे बॉल चौके छक्के असेच लागत असतात याच्या बॅटने. त्याचे सिंगल कमी असतात आणि 4 6 जास्त असतात म्हणून असं आपल्याला दिसून येतं. तर बघावं लागेल उद्याच्या मॅचमध्ये हा खेळाडू कसा परफॉर्मन्स करतो. याचं टिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर पिचवर टिकला तर हा सेवक पेशावर भारी म्हणजे बल्लेबाजी करून दाखवतो असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर बघावं लागेल उद्याच्या मॅचमध्ये कशी बॅटिंग करून दाखवतो आहे. त्याच्यानंतर येतो शिमरॉन हेटमायर. हा सुद्धा सुरुवातीला सावध खेळ करून दाखवतो, पण नंतर हाही खेळाडू आक्रमक खेळी करून दाखवतो असे मॅचमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर रियान पराग येतो. तो कॅप्टन आहे या संघाचा. तोही बॉलिंगही टाकतो आणि बॅटिंगही करतो. म्हणजे एव्हरेज 50-50 या प्रकारचा त्याचा परफॉर्मन्स असतो असं दिसून आलं आहे. दाशुन शनाका हा श्रीलंकेचा कॅप्टन आहे आणि ह्याचा परफॉर्मन्स ऑलराऊंडर प्रकारचा असतो. बॅटिंगही दाशुन शनाका खूप चांगली बॅटिंग करतात आणि बॉलिंगही खूप चांगल्या प्रकारे करतात असं दिसून. विकेट पण म्हणजे या खेळाडूंना विकेटही मिळतात आणि बॅटिंगचा परफॉर्मन्सही चांगला मिळू शकतो. त्याच्यानंतर आहे आपले ध्रुव जुरेल. तर ध्रुव जुरेल हे विकेट किपर बॅट्समन आहेत या संघामध्ये. चांगली ताबडतोब फलंदाजी करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ह्या म्हणजे रवींद्र जडेजा गेल्या वर्षापर्यंत चेन्नई संघातून खेळत होते, पण यावर्षी मात्र ते राजस्थान रॉयल्सकडनं म्हणजे आपली पारी सुरुवात करणार आहेत. तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये
आलेले आहेत ते येथील ध्रुव जुरेनंतर खाली फिनिशरची भूमिका निभवायला. ठीक आहे. नंतर आहे डी फेरेरियो हाही नवीन बॉलर आपल्याला दिसून येतो आहे. परफॉर्मन्स बेसवर तो निवडून आला असेल, या संघाने त्याला घेतलं असेल. त्याच्यानंतर आहे जोफ्रा आर्चर. या बॉलरला कोण ओळखत नाही, सगळं जग ओळखतं या बॉलरला. इंग्लंडचा एक नावाजलेला बॉलर आहे. पाहिजे तेव्हा त्यांना विकेट काढून देतो, पाहिजे तेव्हा त्यांना बॅटिंग चांगली करून देतो. वर्ल्ड कपमध्ये तुम्ही बघितलं असाल, म्हणजे नॉकआउटची मॅच होती आपली इंग्लंडबरोबर, तेव्हा ह्या खेळाडूने खाली तळाला येऊन शेवटच्या विकेटसाठी येऊनसुद्धा एकदम तबाई म्हणजे करून दाखवली होती तिथे. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने जवळजवळ 4 छक्के लावले होते आणि फक्त 6 रनांनी इंग्लंड हारलं होतं ती मॅच. तर अशा प्रकारचा हा काहीसा बॉलर आणि बॅट्समन आहे जोफ्रा आर्चर. T20च्या दृष्टिकोनातून खूप भारी खेळी करतो जोफ्रा आर्चर असं दिसून येतं. त्याच्यानंतर आहे रवी बिश्नोई. हा आपला इंडियाचा अर्थाचा खूप चांगला नावाजलेला नवोदित स्पिनर खेळाडू आहे. खूप चांगली खेळी करून दाखवतो. मला याची बॉलिंग पर्सनली खूप चांगली आवडते. म्हणजे एक चहलनंतर खूप चांगला बॉलर आहे की जो विकेट काढून देतो, याची गॅरंटी त्याच्याकडनं दिसते. तर तो आहे रवी बिश्नोई. त्याला प्रत्येक मॅचमध्ये एखाद विकेट तरी नक्कीच मिळते, अशा प्रकारची त्याची बॉलिंग आहे आणि रन्सही खूप कमी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आहे तुषार देशपांडे. तर हा खेळाडू फास्ट बॉलिंग करतो, पण त्याच्या बॉलिंग एवढी काही मला व्हरायटी दिसत नाही, पण तरी पण त्याला विकेट मिळून जातात. तर आता बघावं लागेल कसं काय. आपला मराठीच खेळाडू आहे तुषार देशपांडे. नक्कीच शेअर करा ह्या मराठी खेळाडूंना, त्याबरोबर इतर खेळाडूंना पण. आपण मराठी आहोत तर याचा आपल्याला गर्व असला पाहिजे आणि आपल्यातलाच एक मराठी खेळाडू IPLमध्ये खेळतो आहे, खेळाडू खेळतात, तर नक्कीच त्यांना शेअर करा. ठीक आहे. तर हे आहे राजस्थान आणि राजस्थानची प्लेइंग 11. आता मी सांगितली चेन्नई आणि राजस्थानची प्लेइंग 11. तर ह्या संघातून आता कोण चांगलं खेळी करून दाखवू शकतं ते थोडक्यात सांगतो. तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे हे त्यांचे जे ओपनर्स आहेत ते टिकले तर खूप चांगली खेळी ते करून दाखवू शकतात. त्याच्यामध्ये ते कॅपॅसिटी आहे. त्याच्याबरोबरच डेव्हन ब्रेव्हिस, शिवम दुबे. ठीक आहे. इथपर्यंत म्हणजे त्यांचे जे सुरुवातीचे 5 जण आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे बॅट्समन आहेत आणि ऑलराऊंडरसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये शिवम दुबे आहेत आणि डेव्हन ब्रेव्हिस हे 2 ऑलराऊंडर आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. आयुष म्हात्रे वेळेला बॉलिंगही टाकतो. ठीक आहे. असं दिसून येतं. आणि त्याच्याखाली जे आहेत ते सगळे बॉलर आहेत, ते एव्हरेज असा परफॉर्मन्स त्यांच्याकडनं दिसून येईल. बघावं लागेल. यांना जास्त बघितलं नाही आहे. नूर अहमदची बॉलिंग चांगल्या प्रकारची आहे, पण त्याचा फॉर्म कशा प्रकारचा आहे तो बघावं लागेल. मॅट हेनरी हा एक चांगला बॉलर यांनी निवडलेला आहे. स्लो फास्ट बॉलिंग टाकून तो विकेट चटकावू शकतो. तर हे झाले चेन्नईकडनं चांगले जे आहेत त्याचे फिल्डर त्याबद्दल. आणि आता राजस्थान रॉयलबद्दल बघायचं झालं तर याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी हे बाप खेळतात. बाप हे जर टिकले ना, दोघंच या पूर्ण चेन्नईला खाऊन टाकतील अशा परफॉर्मन्स हे लोक दाखवू शकतात. आणि उद्याची मॅच तर तिकडच्या त्यांच्या राजस्थान रॉयल्सच्या होम ग्राउंडवरच आहे. तर त्याच्याकडनं एकदम भारी परफॉर्मन्स निघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शेव्हरॉन हेटमायर या खेळाडूने तर या वर्ल्ड कपमध्ये धुवाधार फलंदाजी करून दाखवली होती. वर्ल्ड कप बघितला असेल तर तुम्हाला नक्की आठवेल की वेस्ट इंडिजने पण काय बाजी मारून दाखवली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप चांगली खेळी केली होती वेस्ट इंडिजने पण. तर त्या मागे हा हिटमायरही तेवढंच त्याचं श्रेय होतं. कारण जोपर्यंत हिटमायर उभा होता पिचवर तोपर्यंत कधीच वेस्ट इंडिज मागे पडली नव्हती. पण जिथे हिटमायर लवकर आऊट झाला किंवा काय झालं तिथे वेस्ट इंडिज हाराच्या दिशेने अग्रेसर झाली. तर ह्याची भूमिकाही खूप महत्त्वाची ठरणार आहे. दासून शनका हा सुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवू शकतो. ध्रुव जुरेलही चांगली बॅटिंग करतो. रवींद्र जडेजा याचेसुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स असतो. पण बहुतेक वेळा दिसून आलं आहे की आजकाल ह्या काही 2-3 IPLमध्ये एव्हरेज परफॉर्मन्स त्याच्याकडनं दिसून आला आहे. त्याच्यामुळे चेन्नईने त्याच्याविषयी असा निर्णय घेऊन त्यांना फ्री केला असावा. ठीक आहे. तर नंतर आहे याच्यामध्ये जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि टी देशपांडे. तर हे सगळं बघता असं दिसून येतं आहे की उद्याच्या मॅचमध्ये
जी ही प्लेइंग 11 आहे, तर याच्यामध्ये चेन्नईच्या टीममध्ये आपले धोनी MS धोनी परफेक्शनिस्ट ते उद्याच्या मॅचमध्ये नाही आहे. काही मॅचमध्ये बहुतेक त्यांना काही आजारी आहेत किंवा काही दुखापत झाली, त्याच्यामुळे ते IPLचे काही मॅच IPLला जॉईन करणार नाही आहे. तर त्यांची उणीव नक्कीच चेन्नई संघाला भासेल. तर त्यामुळे इथं दिसून येतं आहे की राजस्थान रॉयल्स हे उद्याच्या मॅचमध्ये वरचढ असू शकतात. खूप चांगली खेळी करू शकतात, कारण हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि मोठा स्कोर मारू शकतात. हे त्यांचे ओपनर टिकले चांगले, तर 250चा स्कोर कुठे गेला नाही. लिहून घ्या, मी बोललो आहे ते लिहून ठेवा पाहिजे ते, ठीक आहे. हा स्कोर असेल उद्याचा 220 ते 250च्या दरम्यान उद्याचा. तर खूप चांगले खेळ हे लोक करू शकतात, ठीक आहे. तर बघावं लागेल आता उद्या काय होतं आहे, ठीक आहे. तर टोटल हे लोक हेड टू हेड एकमेकांबरोबर 16 मॅच खेळलेले आहेत, 32 मॅच खेळलेले आहेत आणि दोघंही 16-16 असे जिंकलेले, ठीक आहे. चेन्नई पण राजस्थान विरुद्ध 16 मॅच जिंकलेली आहे आणि राजस्थानही चेन्नई विरुद्ध 16 मॅच जिंकलेली आहेत. दोन्ही एकदम पार्टी समान आहेत. पण गेल्या 2 वर्षाच्या IPLमध्ये असं दिसून आलं आहे की राजस्थान हे चेन्नईवर वरचढ झालेली आहे. जास्तीत जास्त मॅच चेन्नईपेक्षा ते जिंकलेले आहे असं दिसून आलं आहे. तर ठीक आहे. तर उद्याच्या मॅचमध्ये कोण जिंकतंय सांगू शकता? मी सांगतोय, लिहून घ्या. उद्याच्या मॅचमध्ये राजस्थान वरचढ आहे, राजस्थान जिंकेल असं एकदम 100% मला हिट लागले. म्हणजे हिट माझं मन बोलतं आहे की 100% उद्याच्या मॅचमध्ये राजस्थान ही मॅच काढेल, कारण त्यांचे जे बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, ते अतिउत्तम आहेत चेन्नईच्या कंपॅरिझनमध्ये, ठीक आहे. तर बघूया उद्या मॅच चालू होईल. कशावर आहे मॅच माहिती आहे का तुम्हाला? तर उद्या मॅच असणार आहे, जर तुम्ही कॅबलवर बघत असाल तर मॅच आहे स्टार स्पोर्टवर, ठीक आहे. आणि जर तुम्ही मोबाईलवर आणि अँड्रॉइड टीव्हीवर बघत असाल तर हॉटस्टार ह्या ॲपवर तुम्ही ही मॅच लाईव्ह बघू शकता, ठीक आहे. तर खूप मस्त मॅच बघायला मिळेल उद्या. तर तयार राहा 7:30 वाजता चहा पाणी करून एक धुवाधार मॅच बघण्यासाठी, ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, याच्या पुढचे जरा व्हिडिओ तात्पडून बघा की मी काय सांगितलं आहे आणि पुढच्या मॅचमध्ये काय झालं आहे, ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला कळेल की माझं प्रेडिक्शन कशा प्रकारचं आहे ते. असंच कळणार नाही की तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याच्यानंतर मग मागचे पण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल की किती पर्सेंटेज आपलं प्रेडिक्शन खरं ठरतं आहे. म्हणजे जे मनामध्ये येतं आहे तोच थोडासा अभ्यास करून असंच जे प्रेडिक्शन करत नाही की जे समोर दिसतं त्याच्यावरूनच हे मी प्रेडिक्शन करत असतो की किती पर्सेंटेज मला वाटतं आहे की उद्याच्या मॅचमध्ये 90% मला राजस्थान मॅच जिंकताना दिसते. त्याच्यामुळेच मी म्हणालो उद्या राजस्थान मॅच जिंकते, ठीक आहे. चेन्नई किती खेळली तरी राजस्थान ही वरचढच दिसते उद्या. तर तरी उद्या बघूया मॅच सगळ्यांनी, ठीक आहे. बघा आजची प्रेडिक्शन मी केलेली उद्या सत्यात ठरते की नाही ती, ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवर शेअर करा. मित्रांनो, तुमच्या ह्या मित्राची खूप मदत होईल तुमच्या या करण्याने. काही जबरदस्ती नाही, तुम्हाला आवडलं तरच करा. त्यानेच मला वॉच टाईम वाढेल, म्हणजे सबस्क्रायबर मिळतील, ही मदत होईल मला, बाकी काय नाही. तर एवढीच कामना ठेवतो. थोडासा वेळ काढून म्हणजे कामातून हा व्हिडिओ बनवतो आहे, एवढी मेहनत घेतो. थोडीशी मेहनत करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.